विविध निवडणुका आणि जयंतीवेळी सायलेन्सर वाजवण्यासाठी भाड्यानं देण्याकरता मोटारसायकली चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आलंय। या दोघा चोरट्यांकडून सुमारे 1,65,000 रुपये किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। कसबा बावड्यातील राजाराम बंधारा ते करवीर तालुक्यातील निगवे गावाकडे जाणाऱ्या रोडवर काही चोरटे चोरीतील मोटारसायकलींची विक्री करण्यासाठी येणार होते। याबाबतची माहिती करवीर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांच्या पथकानं या मार्गावर सापळा रचला होता। या दरम्यान भुहेवाडी गावाकडून निगवे गावाकडे 2 मोटारसायकलीवरून आलेल्या दोघा संशयित तरुणांना त्यांनी थांबून चौकशी केली असता ते दोघेही सराईत चोरटे असल्याचं निष्पन्न झालं। अभिषेक सुधीर कुर्णे असं एका चोरट्याचं नाव असून तो करवीर तालुक्यातील शिये इथे राहतो। त्याचा साथीदार अल्पवयीन असून त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी भुहेवाडी, लाटवडे, भुये, घुनकी, वडगाव तसंच टोप या परिसरातून मोटारसायकली चोरल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे। चोरलेल्या या मोटारसायकली विविध निवडणुका तसंच जयंतीमध्ये सायलेन्सर वाजवण्यासाठी भाड्यानं देण्याकरिता चोरल्याचं त्यांनी सांगितलंय। पोलिसांनी या चोरट्यांकडून सुमारे 1,65,000 रुपये किमतीच्या 11 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे, पोलीस उपनिरीक्षक गळवे, पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, रणजित पाटील, सुजय दावणे, प्रकाश कांबळे, योगेश शिंदे, अमित जाधव, विजय पाटील, अमोल चव्हाण, लखन राजगुरू आणि सोमराज पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता।